नमस्कार मित्रांनो, महा लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होऊन आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आम्हाला नेमकं परिसरात जे दिसले ते आहेत हे एटापल्ली एरियातून आलेले आहेत। आज नागपुरात जर बघितलं तर यांचं दुर्मिळ भागातून येणं आहे, आदिवासी क्षेत्र आहे, रोड रस्ते नाही आणि अशा ह्याच्यात तब्बल 8 तासाचा रन हे पार करून काल रात्री आले आणि इथे थांबण्याची व्यवस्था त्यांनी इथे केली। जाणून घेऊया नेमके आपल्यासोबत काही सर लोक आहेत की काय अनुभव होता। सर, आपलं सर्वप्रथम नाव? माझं प्राध्यापक विश्वनाथ दरेकर। दरेकर साहेब, कधी आले आपण? काल आम्ही इथं 11:30-12च्या दरम्यान पोहोचलो नागपूरला। रात्र कुठे थांबण्याची व्यवस्था? आम्ही आमदार निवासमध्ये 236चा कमरा होता, तिथं थांब। परंतु आमदार निवासमध्ये तर आमदार थांबतात, तर तुम्हाला व्यवस्था कोणी करून दिली? आम्हाला स्थानिक आमदार कोण आहेत? धर्मबाबा आत्राम साहेबांनी ही व्यवस्था करून दिली आहे। एक विद्यार्थिनी आहे आपल्यासोबत। ताई, आपलं नाव? वैष्णवी फकीरा कुडमेथे। ताई, इथचा अनुभव आणि टी व्हीतला अनुभव कसा वाटला? टी व्हीमध्ये तर ऐकत होतो सर, अधिवेशन, पण आज माहीत झाला कोणत्या कारणांना काही म्हणजे कशा बाबतीत बोलल्या जाते आणि कोण असतात, कसे असतात ते आज बघायला मिळालं आहे आम्हाला प्रत्यक्षामध्ये। कधी टी व्हीमध्येच बघत होतो आम्ही, आज ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं। तरी साधारण किती वर्ष झाले तुम्हाला की तुम्ही आजपर्यंत हे अधिवेशनच नव्हतं बघितलं? पहिल्यांदा आहे सर आमच्या हे। पहिल्यांदा आहे? यस सर। काही विद्यार्थी आहेत, कसा अनुभव राहिला? सर, आमच्या अतिदुर्गम भागात आहे, जसं की रोड वगैरे नाही, आम्ही तेवढ्या दूर बघायला आलो। लहानपणीपासून आम्ही कधी बघितलं नव्हतं, न्यूजमध्येच बघत होतो आम्ही। इथे आल्यावर विधानसभेचं बघितलं आम्ही, जसं कसं मुद्दे मांडतात काय ते बघून इथे आम्हाला म्हणजे थोडा अनुभव आला। अच्छा, काही सर आहेत आपल्यासोबत अजून। सर, आपलं नाव? मी प्राध्यापक विनोद पत्तीवार। कुठनं आले? आम्ही एटापल्ली भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय एटापल्ली। स्थानीय आमदारांनी आपली मदत केली आहे, काय म्हणाल? स्थानीय साहेबांनी आम्हाला भरपूर मदत केली। त्यांच्या या सहकार्यामुळेच या एटापल्लीसारख्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी इथपर्यंत आले आणि विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीचं कामकाज त्यांनी प्रत्यक्षरित्या अनुभवलं आणि त्यांचा आनंद तुम्हाला या तुमच्या लाईव्हमध्ये दिसून राहिलेला आहे। या सर्वांचा मी आभारी आहे, आपलासुद्धा आभारी आहे। आम्हाला तुम्ही जे प्रश्नोत्तर विचारलं तर आमच्या मनातली भावना व्यक्त करता आली। धन्यवाद सर। काय म्हणशील मित्रा, काय तुझं नाव? सर, माझं नाव आदित्य शिवाजी राऊत आहे। मी एटापल्लीवरून आलेलो, भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालय एटापल्ली इथे। माझा हा पहिल्यांदाच आहे सर की प्रत्यक्षात कामकाज पाहायला भेटला, विधान परिषदचा, राज्यसभेचा, विधानसभाचा। प्रत्यक्षात कामकाज कसं काय कारभार चालते, कसं नाही, कसे विरोधी पक्षाने ते प्रश्न उचलतात, कसे मांडतात, काय हे प्रत्यक्षात पाहायला भेटलं आम्हाला आज। आमदार मिळाले तुम्हाला? हो साहेब, आमदार मिळाले, आत्ताच मिळाले। काय म्हणाले? आमदार साहेब म्हणाले की काही तकलीफ वगैरे झाली काय कसा व्यवस्था वगैरे सर्व ठीक झाली काय? हो साहेब, आम्ही ठीकच झाली म्हटलं सर्व काही। स्थानिक आमदारांच्या ह्या कामामुळे आपलं मत काय? आनंद आहे? आनंद आहे, समाधानी आहेत। काही समस्या असतातच, कारण दुर्गम भाग आहे, त्यांना थोडा वेळ लागतो, कारण ज्या ठिकाणी काही समस्या येत असतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी वेळ लागतो। तर हे होते जे आडापल्लीमधनं आलेले होते, एटापल्लीमधनं आले होते। तब्बल 8 तासाचा रन पार करून काल रात्री पोहोचले आणि आज विधानभवनातलं कामकाज बघितलं। आपण पाहतात महा लाईव्ह न्यूज, नागपूर।